विषय आहे दलित आदिवासींचं च्या प्रतिनिधित्वाचा अभाव आणि भारतीय न्यायव्यवस्था. भारतीय न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा शेवटचा टप्पा, म्हणजे न्यायव्यवस्थाच लोकशाहीचा शेवटचा टप्पा. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, मीडिया आणि न्यायव्यवस्था. लेजिस्लेचर कडून काही चुकलं, एक्झिक्युटिव्ह कडून काही चुकलं, मीडियामध्ये चुकीच्या पब्लिक ट्रायल्स झाल्या, तर या सगळ्यांच्या पासून आपल्याला मुक्त करून चांगल्या प्रकारे आयडिया ऑफ इंडियाची जर घडी विस्कटली असेल, आयडिया ऑफ इंडिया म्हणजे भारत एक संकल्पना, भारत कसा असावा, आपल्याला राज्यघटना त्याविषयीची माहिती देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच्या सगळ्या बुरसटलेल्या विविध प्रकारच्या रूढी परंपरांना तिलांजली देऊन विश्वव्यापी विश्वगुरु लीडर हा देश निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची संरचना केली. आणि या संरचनेमध्ये प्रियांबल आपल्याला ओव्हरव्ह्यू देतो. त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या राज्यघटनेमध्ये काय असेल, देश कसा चालेल याविषयीची माहिती आपल्याला प्रियांबल देतो, ज्यामध्ये लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, सोशल जस्टिस आणि डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, भारतीय नागरिकाचा सन्मान, कशातून? समानतेतून, कशातून? स्वातंत्र्यातून, कशातून? बंधुत्वातून, आणि त्याही पुढे जाऊन सामाजिक न्यायातून सन्मान. आणि हा सन्मान जर माणसाला दिला गेला, जगामध्ये आपण बघितलं रेसिझम ऑफिशियली नष्ट केला गेला आणि सन्मान दिला गेला. त्यामध्ये जे ॲबरेशन्स होतात, जसं आपण आता जॉर्ज फ्लॉइडचं एक्झाम्पल घेतलं, तर त्यानंतरची जी चळवळ सुरू झाली, ब्लॅक लाईव्हज मॅटर, तेच तत्व आपण जर भारतासाठी जर वापरलं तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान दर्जा, समान संधी, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय आणि सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी ज्यांच्यामध्ये कमी आहे, ज्यांच्या पदरात इथल्या परंपरांनी, ज्यांच्या पदरात इथल्या विविध प्रकारच्या रूढींनी कमी टाकलेलं आहे, असमान वागणूक दिलेली आहे आणि सन्मानापासून वंचित केलेलं आहे, त्याची पुनर्स्थापना करून सर्वदूर
पूर्ण देशामध्ये प्रत्येक नागरिकाला वाटेल मी या देशाचा नागरिक आहे, माझा दर्जा समान आहे, मला संधी समान आहे आणि त्यासोबतच माझ्याशी बंधुत्वाची वागणूक असणार आहे आणि मला सामाजिक न्याय मिळणार आहे. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, मीडिया या सगळ्यामध्ये जर गडबड असली तर त्याचं करेक्शन करण्यासाठी ज्युडिशियरीमध्ये जर गडबड झाली तर जायचं कुठे? ज्याला आपण म्हणतो की व्यक्ती जर कशाने हतबल होत असेल, लेजिस्लेचरमध्ये न्याय मिळाला नाही, कायदा तुमच्या मनासारखा झाला नाही, एक्झिक्युटिव्हने झालेला कायदा अंमलात आणला नाही, प्रेसमध्ये नको त्या भलत्याच विषयांना महत्त्व आणि देशातल्या इतक्या मोठ्या जनसमुदायावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा न फोडणारी प्रेस, हे सगळं पाहिल्यानंतर त्या माणसाला असं वाटतं की आता माझ्याकडे फक्त न्यायसंस्थेचा दरवाजा ठोठावणे इतकं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून न्यायसंस्थेकडून या सगळ्यांपेक्षा जास्त अपेक्षा, आणि त्या अपेक्षांना न्यायसंस्थेने उतरावं आणि सन्मानाची वागणूक मिळून भारत देशाचा सन्माननीय नागरिक म्हणून माणसाला अत्यंत गर्वाने वर्णन करता येईल, सांगता येईल, दाखवता येईल, यासाठी न्यायसंस्थेने काटेकोरपणे घटनेला अनुसरून, खूपदा घटनेत लिहिलेल्या ओळींच्या मधला अर्थ काढून, ज्याला आपण म्हणतो बिटवीन दी लाईन्स, कधी कधी मी म्हणतो की फक्त बिटवीन दी लाईन्स नाही, बियॉन्ड दी लाईन्स. घटनाकारांना, फाउंडर्स ऑफ इंडिया यांना काय अभिप्रेत आहे तिथपर्यंत जर कोण पोचत असेल तर ती ज्युडिशियरी आहे. आणि त्यातही महत्वाची हायर ज्युडिशियरी, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. परंतु आपण काही केसेस बघितल्या ह्याच वर्षाच्या, ज्यामध्ये फेब्रुवारीमध्ये एका केसच्या संदर्भामध्ये 2 जजेसच्या बेंचने जे रिमार्क मारले आणि त्यात म्हटलं की रिझर्वेशन दिलंच पाहिजे असं काही नाही, जरी जागा खाली असेल, प्रतिनिधित्वाचा अभाव असेल, तरी सरकारवर तुम्ही रिझर्वेशन दिलंच पाहिजे अशी जबरदस्ती करू शकत नाही. अशा प्रकारचा रिमार्क 2 जजेसच्या बेंचने फेब्रुवारीमध्ये. त्यानंतर पुढे जाऊन एप्रिलमध्ये 5 जजेसच्या बेंचने, कॉन्स्टिट्यूशनल बेंच, आदिवासींच्या संदर्भात जजमेंटमध्ये मारलेले रिमार्क, ज्यामध्ये त्यांचा सन्मान तर दूरच, परंतु आपण ज्याला टिंगल केली असं म्हणू शकतो अशा प्रकारचे रिमार्क्स. ज्यामध्ये पूर्वीच्या आंध्र प्रदेश मध्ये शेड्यूल 5 प्रमाणे जे काही रिझर्वेशन दिलं गेलं होतं ते रिझर्वेशनच मुळात राज्यघटनेच्या तत्वांना हरताळ फासून दिलं गेलं होतं, अशा प्रकारचे रिमार्क जस्टिस अरुण मिश्रा यांनी ते जजमेंट लिहिलेलं आहे. पाच
जजेसचं कॉन्स्टिट्यूशनल बेंच. आणि ते लिहिताना आपण एका वंचित समाजाविषयी लिहित आहोत, शोषित समाजाविषयी लिहित आहोत, जो समाज धडपडतोय. कॉन्स्टिट्यूशन मेकर्स ज्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून सन्मान कसा प्राप्त होईल यासाठी ची केलेली तजवीज, ती अंमलात आणण्याच्या ऐवजी त्यावरती केलेले रिमार्क्स की मुख्य प्रवाहामध्ये येणे यांचं जे मुख्य प्रवाहापर्यंत येण्याच्या प्रक्रियेमध्ये राहिलेल्या कमतरता याचं वर्णन. त्याचप्रमाणे या सर्व समाजाला त्यांच्यातल्या माणसांना मिळालेल्या सवलती शेवटच्या तळागाळापर्यंत पर्कोलेट होत नाहीत आणि त्या निमित्ताने क्रीमी लेअरचा उहापोह. मला या ठिकाणी आपण जेव्हा आदिवासींविषयी म्हणतो, आपले आदिवासी असे बांधव आहेत की त्यांच्यासाठी जितकं कराल तितकं कमी आहे. मला तर माझ्या अपरांती अकॅडमीमध्ये जी मी चालवतो, प्रत्येक वेळी स्वतःची ओळख करून देणं मला योग्य वाटत नाही, पण मी जे कोणी नवीन असतील त्यांना माहिती असावं. माझं नाव आहे संजय अपरांती. बेसिकली मेडिकल डॉक्टर, MBBS झालो, MD जे हॉस्पिटलमध्ये शिकवत होतो. MSc क्रिमिनॉलॉजी लंडनमधून केलं. MA सोशॉलॉजी मध्ये विद्यापीठात पहिला आलो. MA पॉलिटिकल सायन्स केलं, LLB केलं, सनद घेतली. त्यासोबतच MA इकॉनॉमिक्स केलं. 1 वर्ष बाकी आहे. आणि अपरांती अकॅडमी नावाची एक संस्था नाशिकमध्ये चालवतो. जेव्हा माझ्याकडे एखादा आदिवासी विद्यार्थी येतो तेव्हा मला प्रचंड आनंद होतो की मी याच्या कामासाठी कसा येऊ शकेन. म्हणजे अगदी आपल्याला जसं आपण पाश्चात्य देशांमध्ये गेल्यानंतर तिथे विचारलं जातं, विच वे कॅन आय हेल्प यू, मी तुला कशा प्रकारे मदत करू शकतो. म्हणजे कधी कधी त्या विद्यार्थ्यालाही वाटतं की हा माणूस एवढा अस्वस्थ का मी आलोय, तर तुला हे देऊ की ते देऊ की ही पुस्तकं ती पुस्तकं घरी न्यायला बसायला, तुला काय हवं ते घे. या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जयपाल सिंग नावाचे आदिवासी सदस्य होते. अत्यंत उद्वेगाने त्यांनी काही नरेशन्स केली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. आपण जर ती वाचलीत तर त्यातून त्यांचा उद्वेग किती मोठा आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यांनी नेहरूंना म्हटलं, नाहीतरी आम्हाला तुम्ही जंगली म्हणत असता, आम्हाला डेमोक्रेसी, मुख्य प्रवाहातलं जीवन सातत्याने शिकवण्याचा प्रयत्न करत असता, पण मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की आम्ही जी लोकशाही पाळतो तशी तुम्हीही पाळत नाही. जगाच्या पाठीवर जर चांगल्या प्रकारे लोकशाहीचं जिवंत उदाहरण जर कोणाचं असेल तर ते आदिवासी समाजाचं आहे. मी जयपाल सिंग साहेबांच्या मताशी सहमत आहे. त्याला कारण असं आहे की मी नंदुरबारचा पोलीस अधीक्षक होतो आणि ज्या वेळेला पुरुष स्त्री यांचं प्रमाण, तौलनिक प्रमाण जेव्हा आपण काढतो आणि त्याच्यातून ठरवतो
की स्त्री भ्रूण हत्या कुठे होत असतील. बंधू भगिनींनो, मला सांगायला अतिशय आनंद होतो की जिथे जिथे ट्रायबल्स आहेत, आदिवासी आहेत, आपले बांधव आहेत, तिथे तिथे भ्रूण हत्येचं प्रमाण कमी आहे. आणि स्त्री पुरुष यांच्यात फार मामूली फरक आहे. किंबहुना त्या प्रदेशाचा, त्या जिल्ह्याचा, आदिवासींच्या अस्तित्वामुळे स्त्री पुरुष प्रमाण संतुलित राहतं. कसलं एक्झाम्पल आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो समाज स्त्री भ्रूणहत्या करत नाही त्याचं भारतासारख्या देशात कौतुक करावं तितकं थोडं. किंबहुना काही जिल्हे असे आहेत जे खूप पुढारलेले आहेत, पाश्चात्य देशांमध्ये विद्यार्थी गेलेले आहेत, प्रचंड व्यापार उदीम आहे, भरपूर संपत्ती आहे, जिथे पर कॅपिटा इन्कम काढलं तर ते खूप पुढे जाईल त्या जिल्ह्याचं. परंतु त्यांच्या स्त्री पुरुष प्रमाणामध्ये डिस्पॅरिटी दिसते. आपल्याला मान्य करावं लागेल, आदिवासी माणूस स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व देतो आणि ते त्याच्या लोकशाहीत्मक संकल्पनेच्या अनुसरणाचं प्रतीक आहे, हे सांगताना मला शंका नाही. म्हणून मला जयपाल सिंग साहेब जे काही म्हणाले ते खूप भावलं, खूप आवडलं, म्हणून मी आपल्याला सांगितलं. या आदिवासींच्या संदर्भामध्ये 5 जजेसच्या बेंचने अशा प्रकारे रिमार्क पास करावे ज्यात त्यांच्या डान्सेसचा उल्लेख आहे, झू म्हणजे प्राणी संग्रहालय असा उल्लेख आलेला आहे. अरे, आपण कोणत्या समाजाविषयी बोलत आहोत, काय शब्द वापरले पाहिजेत, आपल्याला त्या समाजाला उन्नत अवस्थेकडे घेऊन जायचंय. दॅट इज व्हॉट इज आयडिया ऑफ इंडिया. That is what is Indian Constitution. That is what is preamble of Indian Constitution. आपण खरं तर घाई केली पाहिजे की दलित, आदिवासी यांना सातत्याने वाटलं पाहिजे की मी या देशाचा घटक आहे आणि माझ्यासाठी सगळे मला सन्मान देण्यासाठी मनापासून तयार आहेत. जबरदस्ती नाही, ना राज्यघटनेची जबरदस्ती, ना कायद्याची जबरदस्ती. विचार करा, आपण भौरी देवीची केस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राजस्थान मधली साथीन काम करणारी चाइल्ड मॅरेजची केस, आणि त्या चाइल्ड मॅरेजच्या केसच्या विरुद्ध भौरी देवीने नेटाने लढा दिला. तिच्यावरती तिथल्या प्रस्थापित समाजातल्या लोकांनी अत्याचार केले, लैंगिक अत्याचार केले. आणि या लैंगिक अत्याचारानंतर जेव्हा ही केस हायकोर्टापर्यंत आली, अपेक्षित हे होतं की हायकोर्ट तिला न्याय देईल. हायकोर्टाने तिच्या बाजूने न्याय दिला नाही. इट वॉज अ केस ऑफ गँग रेप. इन स्पाइट ऑफ शी बीइंग गँग रेप, द जस्टिस वॉज डिनाइड. इट इज पॅथेटिक. अतिशय वाईट आहे ही गोष्ट. शेवटी विशाखा नावाच्या एका एनजीओने ती लावून धरली केस, सुप्रीम कोर्टात नेली आणि तिथे हायकोर्टाचं जजमेंट रद्दबातल करण्यामध्ये विशाखा एनजीओ यशस्वी झाली, ज्यातून एका नवीन स्त्रियांच्या जीवनातल्या लिबरेशनच्या पर्वाला सुरुवात झाली. काय पर्व होतं? विशाखा गाईडलाईन्स. सुजाता मनोहर जज होत्या आणि अमायकस क्युरे म्हणून काम केलं विशेष मदतनीस सल्लागार फाली नरिमन यांनी. आणि तिथे कामाच्या जागी लैंगिक अत्याचार,
याचं परिमार्जन करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी नवीन गाईडलाईन्स आल्या. कालांतराने त्याचं कायद्यात रूपांतर झालं. समस्त महिला वर्गाने भौरी देवीच्या चिकाटीचा आदर केला पाहिजे, ज्यामुळे आजही मी जेव्हा पोलीस अधीक्षक होतो तेव्हा मला कंप्लेंट्स कमिटी फॉर्म करावी लागली आणि कुठल्याही प्रकारे कामाच्या जागी स्त्रीवरती लैंगिक अत्याचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागली, अन्यथा तो गुन्हा ठरला असता. निर्भयपणे स्त्रीने वावरणं यामध्ये लोकशाहीची मूल्ये आहेत आणि त्यासाठी भौरी देवी नावाची एक महिला कारणीभूत ठरते. कौतुकाला पात्र आहे, अभिनंदनाला पात्र आहे. आणि ती सगळी सिस्टीम सुप्रीम कोर्टाची, ज्यांनी न्याय मिळवून दिला आणि स्त्रियांच्या जीवनामध्ये एक नवीन पर्व निर्माण झाला. आपल्याला माहिती आहे बघा, यामध्ये कशा प्रकारे हायकोर्ट वागलं. त्यानंतर आपण विचार करतो, आपल्याला मागच्या वेळेला मी सविस्तर सांगितलेलं आहे सेक्शन 18च्या संदर्भामध्ये, अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 सेक्शन 18, हे जे संरक्षक कवच त्या कायद्याने निर्माण केलं होतं, त्या कवचाला छेद पाडण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या 2 जजेसनी केलं. आणि त्यांनी म्हटलं की अँटिसिपेटरी बेल, अटकपूर्व जामीन हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याला तो घेता आला पाहिजे. चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि त्यावरती त्यानुसार नंतर कारवाई सुरू करावी. अटक करण्याची लगेच गरज नाही. त्यानंतर हे जे भगदाड पडलं त्या कवचाला, सगळे लोक सुप्रीम कोर्टाकडे, हायकोर्टाकडे पळापळ सुरू झाली. गुन्हा करायचा आणि अटकपूर्व जामीन घ्यायचा, ही जणू एक प्रक्रिया सुरू करून दिली सुप्रीम कोर्टाने. मला सांगायला आनंद होतो की त्यानंतर दलित, आदिवासी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी शेवटी हे दाखवून दिलं की आम्ही अन्याय सहन करणार नाही आणि सरकारला त्यावरती अमेंडमेंट आणायला भाग पाडलं. आणि पुन्हा 2019च्या कायद्यामध्ये पूर्वीच्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून ते कवच रिपेअर होऊन पुन्हा दलित, आदिवासींच्या भोवती अवतीर्ण झालं. पुढे जाऊन त्यावरती 3 जजेसच्या बेंचने अगोदरचं रद्दबातल करण्याचं सुप्रीम कोर्टात काम केलं. विषय संपवला. परंतु बघा आता केसेस, फेब्रुवारीमध्ये काय झालं दलितांच्या विरुद्ध, 2 जजेसच्या बेंच. एप्रिलमध्ये काय झालं, 5 जजेसचा बेंच, कॉन्स्टिट्यूशनल बेंच, त्याने पास केलेले रिमार्क्स. त्यानंतर भौरी देवीची केस, राजस्थान हायकोर्टाने केलेला अन्याय. आणि त्यानंतर सेक्शन 18ची केस, जी नंतर रद्दबातल झाली. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे असं का घडतं. आणि त्यावरती उत्तर आहे की जर दलित, आदिवासींना हायर ज्युडिशियरी मध्ये रिप्रेझेंटेशन असेल तर असं घडणार नाही. याचा अर्थ असा नाही की ते तिथे बसल्यानंतर पंक्ती प्रपंच करून दलित, आदिवासींना न्यायाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन न्याय देतील. बिलकुल नाही. 23 वर्ष सेवा केली, 22.5 वर्ष कधीही घटनेची, कायद्याची
विविध प्रकारच्या रूल्स रेग्युलेशन्सची कधीही चौकट मोडून आम्ही काम केलेलं नाही. मी स्वतःविषयी सांगतो, त्याचप्रमाणे सगळ्या दलित आदिवासी अधिकाऱ्यांच्या वतीनेही सांगू इच्छितो. कधीच केलं जात नाही, कारण त्यात अनेक प्रकारचे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. अहो, कसं करणार तुम्ही? तुम्ही काही शेवटचे नाही या देशातले. तुमच्या वरती खूप मोठी हायरार्की असते आणि गैरसमज आहे की असं काही केलं जाईल. त्यामुळे चौकटीत राहून मग काय फायदा? तर इतर जे अधिकारी आहेत, जजेस आहेत, त्यांना जेव्हा माहिती असतं की इथे त्या वर्गातला प्रतिनिधी बसलेला आहे, त्यांच्यावरती आपसूक नियंत्रण येतं. यासाठी प्रतिनिधित्व गरजेचं आहे. जजेसच्या नेमणुका आणि त्यासोबतच प्रतिनिधित्वाचं अवस्था याविषयी आपल्याला थोडासा एक ऐतिहासिक आढावा घेता येईल आपल्या देशाच्या संदर्भात. दोन गोष्टी. एक तर जजेसची निवड, अपॉइंटमेंट आणि त्यांची बदल्या, या संदर्भामध्ये आपल्या देशात जी सिस्टीम लागू होती, ज्याला आपण न्यायवृंद व्यवस्था असं म्हणतो, लागू होती आणि आजही लागू आहे. मी यासाठी म्हटलं लागू होती कारण मध्ये काहीतरी इंटररेग्नम आला, एक मधला काळ आला, अगदी ब्रीफ पण आला. ही व्यवस्था जी आहे न्यायवृंदाची, त्याच्यासाठी फर्स्ट जज केस, सेकंड जज केस, 3 जजेस केस, अशी त्याची आपल्याला ऐतिहासिक आढावा घेता येईल. पहिली तर फर्स्ट जज केस 81 ची, जी प्रसिद्ध आहे SP गुप्ता केस म्हणून, ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधारण 11 पानं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या संदर्भात मांडली गेली. त्याच केसमध्ये, ज्याच्यावरती आत्ताच नव्याने पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या ऐवजी हे प्रायव्हेटली इंटरेस्ट लिटिगेशन आहे, हे पर्सनल इंटरेस्ट लिटिगेशन आहे, अशा प्रकारची काही पूर्वग्रह दोषाने पछाडलेल्या लोकांनी टीका केलेली आहे. सांगायला वाईट वाटतं की भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही त्यावरती अतिशय चित्रविचित्र असे रिमार्क पास केले आणि म्हटले स्क्रॅप करून टाका, याचा काही उपयोग नाही. अहो मेहता साहेब, आपण एवढ्या वरिष्ठ पातळीवरती गेलात, आपण जर मागच्या ज्युडिशियल हिस्ट्रीचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशननी या देशाला खूप मोठ्या प्रमाणात न्याय मिळवून दिलेला आहे. गोरगरिबांना, वंचितांना, शोषितांना. आणि त्यामुळे कृपया अशा प्रकारचे रिमार्क्स आपण मारू नका, ज्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेचीच अवहेलना होऊ शकते. कृपया असं करू नका, आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे. हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे 79 मध्ये ज्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर ही 81 ची केस 89 ची सुरुवात असावी, 79 किंवा 89, आय डोंट रिअली रिकलेक्ट, ज्याला आपण हिंगोराणी यांना त्याचं अध्वर्यू पद देतो, वकील हिंगोराणी. ते जेव्हा पुढे आलं तेव्हा 81 मध्ये त्याचे एक व्यवस्थित फ्रेम तयार करण्यात आली आणि त्याच 81च्या SP गुप्ता केसमध्ये आपल्याला न्यायवृंदाची सुरुवात झाल्याचं लक्षात येतं. परंतु त्यावेळेचा न्यायवृंद जो होता, अपॉइंटमेंट आणि ट्रान्सफर्स या चीफ जस्टिस साहेब करत असत.
परंतु त्या मान्यच केल्या पाहिजेत शासनाने, असं काही बंधन नव्हतं. त्यामुळे 12-1 वर्ष हा सगळा असा घोळ चालला. त्यांनी मांडायचं, शासनाने अमान्य करायचं. त्यानंतर मात्र '93 त्यात थोडं वेगळेपण आलं सेकंड जजेस केस, आणि यामध्ये 2 जजेस सोबत देण्यात आले, CJI यांच्या सोबत 2. परंतु कन्सल्टेशन म्हटलं होतं, ते कन्सल्टेशन केलं जात होतंच असं नाही. असं करत करत 3 जजेस केस जेव्हा आली, म्हणजे पहिल्यांदा शासनाचं आधिपत्य, दुसऱ्यांदा ज्युडिशियरीचं आधिपत्य, आणि 3 जजेस केस मात्र जी आली 98 त्या 3 जजेस केसमध्ये त्यावेळेचे राष्ट्रपती शंकर नारायणन साहेब यांच्या सूचनेनुसार चीफ जस्टिस आणि पहिले 4 जजेस यांचं न्यायवृंद तयार झालं. आता या न्यायवृंदाविषयी म्हटल्या जातात, मी 2च गोष्टी म्हणतो. एक तर याला म्हटलं जातं की इट इज एम्पायर विदिन एम्पायर, साम्राज्यामधलं साम्राज्य, ही एक टीका आहे. दुसरी टीका त्याच्यावरती केली गेली की याच्यात ट्रान्सपरंट सिस्टीम नाही, सरकारचा काहीच रोल नाही. मग त्याच्यानंतर आलं सध्याचं सरकार, जे त्यांची सेकंड टर्म चालू आहे. पहिल्या टर्म मध्ये आल्या आल्या ऑगस्टमध्ये 13 ऑगस्टला त्यांनी लोकसभेमध्ये बिल पारित केलं, आणि या बिलान्वये NJAC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनचं बिल पास झालं. 14ला राज्यसभेत पास झालं. नंतर राष्ट्रपती महोदयांची त्याला मान्यता मिळाली, कायद्यात रूपांतर झालं, आणि 15 साली ते पहिल्या तिमाहीमध्ये लागू झालं. 13 एप्रिल वगैरे असेल त्यावेळेला ते लागू झालं. लगेचच सुप्रीम कोर्टामध्ये त्याविषयी कॉन्स्टिट्यूशनल बेंचने त्या केसच्या संदर्भामध्ये इट डायल्यूट्स प्रायमसी ऑफ ज्युडिशियरी, जजेसचा जो अधिकार होता त्यामध्ये कुठेतरी सरकारची ढवळाढवळ होते का, अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह लावून 4 जजेस विरुद्ध 1 जज, जस्टिस JS केहर चीफ जस्टिस, त्यानंतर मदन लोकूर, कुरियन जोसेफ आणि आदर्श कुमार गोयल हे एका बाजूला, ते म्हटले प्रायमसी ज्युडिशियरीची निघून जाते. तर जस्टिस चेलामेश्वर, आता हे सगळे रिटायर झालेले आहेत, जस्टिस चेलामेश्वरी हे म्हटले की नाही नाही असं काही होत नाही. सरकारचं म्हणणं या काही मुद्द्यांच्या संदर्भात, म्हणजे ज्याला आपण डिसेंटिंग ओपिनियन म्हणतो, असा चेलामेश्वर साहेबांचं डिसेंटिंग ओपिनियन राहिलं. रद्द झालं नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, आणि ते रद्द झाल्यामुळे 99वी घटना दुरुस्त होती ती रद्दबातल ठरली, आणि आता पुन्हा कोलेजियम तसंच पुढे चालू राहिलेलं आहे, सगळ्या डिफेक्टसह ते काढायला लागतील. पण माझं असं म्हणणं आहे की त्या डिफेक्टच्या ऐवजी गेली जवळजवळ 6 वर्ष यावरती मी जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे ही कॅम्पेन लढवतोय, आणि ती कॅम्पेन आहे ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस का आणली जात नाही. कीप दॅट कोलेजियम असाइड, यू हॅव ऑलरेडी केप्ट NJAC aside.
कारण ते NJSC मध्ये काय होतं, चीफ जस्टिस हे अपॉइंटमेंट आणि ट्रान्सफरच्या बाबत, त्यांच्यासोबत पहिले 2 जजेस आणि त्यानंतर शासनाचे लॉ मिनिस्टर आणि 2 प्रतिनिधी प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज. कोण प्रॉमिनंट पर्सनॅलिटी? त्याच्यासाठी 3 लोकांचं मंडळ निवडीसाठी. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, प्रधानमंत्री महोदय आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते. आता याने काय होणार होतं, तर जो कोणी जज नेमणूक आणि ट्रान्सफर मध्ये सरकारचा इंटरफिअरन्स, ज्युडिशियरीची प्रायमसी कमी करण्यासाठी कमी होईल अशा प्रकारे वापरला जाईल म्हणून ते कॉन्स्टिट्यूशन बेंचने रद्दबातल ठरवलं. आता त्यानंतर ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस, जे मी आपल्याला म्हटलं की जवळजवळ गेले 6 वर्ष यामध्ये मी लढा दिला. म्हणजे काही रस्त्यावर उतरलो नाही, काही माणसं जमा केली नाही, काही अर्ज फाटे पण केले नाही, पण जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे मी हा विषय मांडला. 4400 म्हणजे 5000 पर्यंत वेकन्सीज आहेत ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जजच्या. त्याच्यासाठी जर परीक्षा घेतली गेली आणि या वेकन्सीज जर भरल्या गेल्या तर त्यामधून अपसूक तुम्हाला हायकोर्टाचे जजेस मिळतील प्रमोशनने, अपसूक तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जजेस मिळतील आणि मग एम्पायर विदिन एम्पायर च्या आधारे ज्युडिशियरीचं स्ट्रक्चर तयार करण्याची गरज नाही. ट्रान्सपरन्सीच्या नावाखाली सरकारचा NJSCच्या मार्फतीने त्यामध्ये सरकारच्या प्रभावाने जजेसची अपॉइंटमेंट आणि ट्रान्सफरची गरज पडणार नाही. आपण पहा, सामान्यतः कोणत्याही विद्यार्थ्याला विचारतो आपण, बाबा तुला काय व्हायचं आयुष्यामध्ये, तर तो म्हणतो मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. आता आणखी चिकार, आमच्या काळामध्ये हे 2च गोष्टी होत्या. त्यानंतर म्हणतो मला IAS व्हायचं, IPS व्हायचं, फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं. असे 5 त्यांचे इन जनरल जर चॉईस घेतले आपण तर ते मिळतात. MPSC मध्ये डेप्युटी कलेक्टर व्हायचं, DYSP व्हायचं. आपण कधीच ऐकत नाही विद्यार्थ्याकडून की मला जज व्हायचं. तो इतकं म्हणेल मला वकील व्हायचं, कारण तशा प्रकारची परीक्षा दिली जाऊन जज होता येतं अशी काही व्यवस्थाच नव्हती. 14वं लॉ कमिशन 1958 त्या वेळेपासून हा घोळ चालू आहे. ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस आणायचं की नाही, आणायचं की नाही. 312 घटनेचं जो अनुच्छेद आहे, 42वी घटना दुरुस्ती अन्वये हे आणलं पाहिजे. आता त्यातले बारकावे शोधून त्यावरती चर्चा करून अनेक हायकोर्टांचा विरोध, म्हणे ते लोक परीक्षेतून आणले तर UPच्या माणसाने महाराष्ट्रात हे देताना त्याला भाषेचा प्रश्न येईल, इथल्या कल्चरचा प्रश्न येईल. अहो सगळ्या गोष्टी निस्तरता येतात. IAS अधिकारी नाही का तमिळनाडूचा येऊन महाराष्ट्रात काम करू शकत, किंवा महाराष्ट्राचा IAS ऑफिसर तमिळनाडूमध्ये काम करू शकत? कुठे भाषेचा प्रश्न आहे? शिकता येते. पहिल्यांदा तोडकी मोडकी असेल, पण कालांतराने त्यामध्ये प्रोफिशियन्सी घेता येते. मी अनेक नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन अधिकारी माझ्या सर्व्हिसच्या दरम्यान पाहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर मराठी बोलतात आणि विदिन नो टाइम दे पिक इट अप, मे बी विदिन 2-3 मंथ्स, 2-3 महिन्यात. त्यामुळे हा प्रश्न असू नये. आणि ही ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस जर अस्तित्वात आली, अतिशय दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मे महिन्यामध्ये ते बिल आता ड्राफ्ट रीड्राफ्ट होऊन त्याच्या निटिग्रिटीज वरती अनेक जजेसचे चर्चेने रिमार्क्स मागितलेले आहेत.
कदाचित ती प्रक्रिया पूर्णही झाली असेल, आणि ते जर पास झालं तर एक नवीन विस्टा ओपन होईल, ज्याच्या आधारे दलित, आदिवासी, ओबीसी चे कॅन्डिडेट्स, बाकीचे तर येतीलच, जागा भरल्या जातीलच, पण जी सातत्याने ओरड आहे म्हणण्यापेक्षा सातत्याने ज्या गोष्टीचा अभाव आहे की ज्युडिशियरी मध्ये प्रतिनिधित्व नाही, मला सांगा अहो जे आहेत ते सेन्सिटिव्ह का नाही आहेत? वाय डू दे लॅक सेन्सिटिव्हिटी? त्यांच्या संवेदनशीलतेला कधीतरी आवाहन करा किंवा त्यांना ट्रेनिंग द्या ना, संवेदनशील बनवण्याचं ट्रेनिंग. जसं आपण म्हणतो जेंडर सेन्सिटायझेशन, तसं दलित, आदिवासी यांच्या संदर्भातल्या केसेसचं सेन्सिटायझेशन अटॅच करा त्याला प्रिअम्बल, ज्याद्वारे लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, माझ्यासाठी इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, सोशल जस्टिस, टू अपहोल्ड डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल फार महत्वाचा आहे. माणसाचा सगळा लढा, मुलं अधिकारी होतात का? फॉर डिग्निफाईड लिव्हिंग. जजेस का बनायचं? डिग्निफाईड लिव्हिंग. वकील का बनायचं? डिग्निफाईड लिव्हिंग. डॉक्टर, इंजिनियर, मॅनेजमेंट एक्सपर्ट. कष्ट करतो विद्यार्थी, तो म्हणतो माझ्या घराला, माझ्या समाजाला, मला स्वतःला आता दर्जा प्राप्त झाला पाहिजे. आय मस्ट एन्जॉय डिग्निफाईड लिव्हिंग बिकॉज इट इज माय ह्युमन राईट्स, माय ह्युमन राईट. आणि तो दिलेला आहे आपल्या राज्यघटनेने. त्यामुळे आपण डिग्निफाईड लिव्हिंग मिळण्यासाठीचा हा सगळा प्रवास आणि त्याला असलेला राज्यघटनेचा सपोर्ट, याच्या आधारे आपण पुढे सरकतो आणि स्वतःला डिग्निफाईड लिव्हिंग आपण स्वतः उपलब्ध करून घेतो. मला असं सांगा, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातले जजेस मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचे मोठे वकील आहेत संजय हेगडे, ॲडव्होकेट संजय हेगडे, मोठे काउन्सिलर. त्यांनी म्हटलं की जेव्हा जेव्हा इरॅटिक पद्धतीने एखादं जजमेंट येतं तेव्हा सगळे बुचकळ्यात पडतात की या जजने असा विचार का केला हो, याने कॉन्स्टिट्यूशनला धरून का विचार केला नाही, याने कॉन्स्टिट्यूशन मधल्या अनुच्छेदांच्या बिटवीन दी लाईन्स का वाचलं नाही, याने बियॉन्ड दी लाईन जाऊन, ज्याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतो. अरे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम जो आहे तो कमीत कमी दलित आणि आदिवासी, वंचित, शोषित यांच्यासाठी वापरा. अनास्था दाखवू नका. एवढी माणसं चालत गेली, काय मागणी केली होती की बाबा त्यांना राहण्याच्या जागेचं भाडं, पाणी आणि जेवणाची व्यवस्था सरकारने करावी. काय चुकीचं होतं या मागणीमध्ये? वाय शुड हायेस्ट ज्युडिशियरी बी सो इनसेन्सिटिव्ह? आय डोंट अंडरस्टँड. मला कळत नाही, इतकी असंवेदनशील वरिष्ठ न्यायसंस्था का असावी, माझा सवाल आहे. सफुरा जरगरला बिचारीला बाहेर काढला आता, परंतु किती यातना सहन केल्या त्या महिलेने, त्या मुलीने. तिने ज्या प्रकारे आपल्या कलिगला वाचवण्यासाठी आणि पोलिसांना जाब विचारला, आपल्याला तिचं कौतुक वाटलं पाहिजे. त्याच्याऐवजी आपण तिला UAPA लावतो, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट. अमूल्याला आपण पूर्ण बोलूनही दिलं नाही.
अमूल्य नरोना. कारण ती सगळ्या देशांचं सांगत होते, सार्कच्या सगळ्या देशांचं सांगत होती, सगळ्यांना जिंदाबाद करत होती. आणि त्या स्टेजवरची घाई गडबड तुम्ही जर बघितली सगळ्यांची, मी म्हटलं काय एवढं घाबरायचं आहे बाबा, होईल दाखल गुन्हा. जर तो बसत असेल कलमांमध्ये तो होईल. पुढे जाऊन त्या गुन्ह्याच्या संदर्भात आपण स्पष्टीकरण देऊ की आमचं हे इंटेन्शन नव्हतं. व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज वेदर यू हॅड इंटेन्शन. 19 वर्षाच्या मुलीला आणि परत वडिलांकडून वधवून घेतलं, हिची हाडं मोकळी करा इतकं मी काही मध्ये पडणार नाही. अहो ऐकायला कसं वाटतं हे. त्या लेकराचं मत काय आहे हे तर जाणून घेतलं पाहिजे. आणि आपण इतके घाबरट आहोत का हो. आणि खरंच आपली डेमोक्रेसी अशा प्रकारच्या गोष्टींनी डळमळीत होईल इतकी तकलादू बेसवरती आधारलेली आहे का. मजबूत आहे ते. भारताच्या लोकशाहीचं सुप्रीम कोर्ट जी जजमेंट देतं अनेक आफ्रिकन देशांमध्ये, अन्य एशियन देशांमध्ये, किंबहुना कधी कधी अमेरिकेत सुद्धा त्याचा दाखला घेतला जातो की हे पहा भारतीय कसे विचार करतात. आपल्याला आठवत असेल HR खन्ना टाइम मॅगझिन वरती त्यांचा फोटो. ही आपली परंपरा आहे. PIL, भगवती अय्यर, हिंगोराणी, ही आपली परंपरा आहे. आपल्या परंपरांचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आणि इतक्या महान परंपरा असताना आपल्याला माहिती आहे ADM जबलपूर केस, आणि त्यामध्ये फक्त HR खन्ना साहेब इतरांपेक्षा वेगळे आणि आपला डिसेंटिंग ओपिनियन दिला त्यांनी. मी सहमत नाही अशा प्रकारचं मत मांडताना ताकद लागते आणि आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आणि जर अनवधानाने घडलेलं असेल तर त्याला करेक्शनला वाव दिला पाहिजे. मोठी लोकशाही आहे, मजबूत पायावरती उभी असलेली लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने हे कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर आहे, सहजासहजी डळमळीत होणार नाही. सरकार येतील जातील, परंतु लोकशाही अबाधित राहील. आणि त्या लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपल्याला प्रतिनिधित्व हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यातलं मी जसं म्हणतो, वेअर एव्हरीथिंग फेल्स व्हॉट रिमेन्स इज कोर्ट. कोर्टाकडे जाताना माणसाला आनंद झाला पाहिजे की मला न्याय मिळेल. माझं कारण नसताना पिटिशन अडकून जाईल, त्याला फाटे फुटतील. फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला 2 रिफॉर्मची गरज आहे. पोलीस रिफॉर्म, ज्युडिशियल रिफॉर्म. मागच्या वेळेला जेव्हा मी आपल्याशी हितगुज केलं बंधू भगिनींनो, अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात जर काहीच चालत नसेल तर आपण कोर्टाकडून 156(3) प्रमाणे आदेश आणू शकता आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करून घेऊ शकता आपल्या माहितीसाठी. आणि जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नसेल तर जो दाखल करत नाही तो सुद्धा त्यामध्ये आरोपी असतो आपल्या माहितीसाठी. हे 2 गोष्टी शिल्लक राहिल्या होत्या माझ्या सांगण्याच्या. मी म्हटलं की हे अगदी शेवटचं हत्यार आहे. लोकांनी असं करू नये की हेच हत्यार वापरायचं, अजिबात नाही. हे सरते शेवटी जेव्हा तुम्हाला वाटतं की मला न्याय मिळत नाहीये, आता मी काय करावं, कुणाकडे जाऊ. ट्रायल कोर्टात तर न्याय मिळालाच पाहिजे, हायकोर्टामध्ये त्याच्या पुढचा टप्पा, सुप्रीम कोर्टामध्ये शेवटचा टप्पा.
त्यामुळे न्यायव्यवस्था जी आहे ती न्यायव्यवस्था आपल्या बाजूला आणण्यासाठी थोडाफार दिलासा मिळेल जर आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं तर. आणि आपण त्या मिळालेल्या प्रतिनिधित्वाचा ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेसमधून जजेस बनल्यावरती पोलीस झाल्यानंतर जसं वाटतं आपल्याला आता दंडुका माझ्या हातात आला, कलेक्टर झाल्यानंतर गाडीच्या बाजूला उभं राहणं, ही माझी गाडी, हे घोडण, हे माझं कार्यालय. जज हॅज टू रिमेन हंबल. जजने कधीही अशा प्रकारचा बडेजाव करायचा नसतो. चार चौघांमध्ये मिरवून स्वतःविषयी सांगायचं नसतं. लक्षात घ्या, फार महत्वाची सर्व्हिस आहे. कालांतराने आपले अनेक कॅन्डिडेट सर्व्हिसमध्ये येतील. त्याच्या अगोदरच मी आपल्याला नम्रपणे ही मित्रत्वाची सूचना करू इच्छितो की कुठेही आपण बडेजाव न करता देशसेवा कशी करता येईल. मी प्रथमतः भारतीय, अंतिमतः भारतीय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे कसं जाता येईल, देशसेवा, समाजसेवा आणि त्यातच आपल्या स्वतःच्या प्रगतीचं इप्सित लक्षण लपलेलं आहे असं मानून पुढे सरकणं, हे आपण कराल. आणि या विषयावरती अनेक प्रकारचे प्रश्न असतील. माझ्या बायफोकलमुळे मला थोडासा प्रॉब्लेम होतो. काही प्रश्न जर असतील तर ते मला आवडले असते घ्यायला, कारण एकतर मोबाईल नंबर द्या प्लीज, आणि मोबाईल नंबरच्या ऐवजी माझा राईट हँड जो आहे सम्राट अशोक, अपरांती अकॅडमी, ज्याच्या खांद्यावर चालते, ज्याच्या डोक्याने चालते, ज्याच्या निष्ठेने चालते, त्याचा नंबर मी आपल्याला देतो. आणि तो आहे अकॅडमीचा नंबर 0253, नाशिकचा कोड 2346203. 0253 2346203 हा नाशिकचा नंबर आहे. आपण संपर्क करा. आता परीक्षा येत आहेत, कंबाईंडची परीक्षा, PSI, STI असिस्टंट, त्याच्यासोबतच MPSC, त्याच्यासोबतच UPSC, सगळ्या तारखा लागलेल्या आहेत. तोपर्यंत कोरोनाचं संकट जाओ आणि आमच्या परीक्षा हो, अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया. आणि ज्या प्रकारे आपल्याला मी म्हटलं, कुठलीही गोष्ट प्रौढी मिरवून साजरी करू नका. आपण अतिशय हंबल राहा, अतिशय नम्र राहा. नम्रता हा सगळ्यात मोठा दागिना आहे. आणि विद्यार्थ्याच्या बाबत तर आपण म्हणतो की त्याच्यामध्ये विनय असलाच पाहिजे, नम्रता असली पाहिजे. अर्वाच्य बोलून, अरे तुरे करून आपण काहीही कमावत नाही. कारण सगळ्यांचं भलं करायचं असेल तर आपण शब्द तोलून, मापून, जपून वापरले पाहिजेत. माझ्याकडे अनेक कोर्टांमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या घडामोडी, ज्यामुळे मी व्यथित झालो, पण त्यातल्या काही घडामोडी कुठल्याही प्रकारच्या कोर्ट या संस्थेचा अवमान होणार नाही अशाच घडामोडी मी निवडक बाहेर काढल्या 4-5 आणि त्या आपल्या समोर मांडल्या. उद्देश हा आहे की यामध्ये सुधारणा करता येते. आणि ही सुधारणा करत असताना आपण देश, देशप्रेम, देशाची युनिटी अँड इंटेग्रिटी याविषयी आपलं स्वतःचं वर्तन हे निसंशय असलं पाहिजे. सचोटी, निसंशय, बियॉन्ड डाऊट. त्यावरती कुणीही संशय व्यक्त करता कामा नये. जे काही तुम्हाला प्रश्न असतील कृपया मी दिलेल्या
नंबरवरती आपण संपर्क करा आणि त्यानंतर आपल्या प्रश्नांचं आम्ही नक्की निरसन करू. सगळ्या गोष्टींचं सांगोपांग ज्ञान प्रत्येक माणसाला असतंच असं नाही. आम्ही अजिबात असा दावा करत नाही की आम्हाला सांगोपांग ज्ञान आहे. प्रयत्न जरूर करत आहोत आणि तो प्रयत्न करताना माझं हे म्हणणं आहे की ज्यांना कुणाला वाटतं की सर आम्हालाही यामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, तर आपण कृपया फोन करा. कुठले अनेक लोकांच्या 150 ग्रुप आहेत माझे आणि त्यावरती 5000च्या वरती मित्र आहेत. त्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला यावरती जर असं वाटलं की सर हे तुम्ही सांगायला नको होतं, हे सांगितलं बरं झालं, मी तुमच्या सोबत आहे, मी तुमचा विरोधक आहे. आय एक्सपेक्ट डिसेंटिंग ओपिनियन, आय रादर अप्रिशिएट डिसेंटिंग ओपिनियन. विरोधकांचं स्वागत आहे, विरोधासाठी विरोध करणाऱ्यांचं अजिबात स्वागत नाही. योग्य कारणासाठी विरोध करा, योग्य पद्धतीने विरोध करा. कारण आता कसं झालेलं आहे, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये अनेक प्राध्यापक स्वतःची मतं मांडत असतात. कृपया मतं मांडत असताना कुरघोडी करू नका. असं गृहीतच धरू नका की तुमच्याकडे सगळं ज्ञान आहे, किंबहुना तुम्हीच ज्ञानाचा ठेका घेतलेला आहे. यातून बाहेर या आणि सगळ्यांना सर्वदूर आनंद होईल असं वर्तन करा. ज्ञानाला दाद द्या, अज्ञानाला दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ते अंधकाराचं मळभ दूर होईल आणि आपण सगळे ज्ञानी होऊ. बहुजन संघटक यांच्या पेजवरती मला सातत्याने आपल्या समोर येण्याची संधी दिली जाते. पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारी आम्ही साधारण सोमवारी वगैरे पब्लिश करतो की काय असेल विषय, खूप त्याच्यावर चर्चा केली जाते आणि नंतर बुधवारी तो विषय आपण आपल्या समोर त्याची मी मांडणी करतो. मला एक सवय आहे की मी ते कागद बघत नाही, कारण ते कागद बघायला गेलं की मला अस्वस्थ होतं. खरं तर ती सवय मी मोडली पाहिजे, कागदाकडे पाहिलं पाहिजे. कारण खूपदा सगळ्याच फॅक्ट्स लक्षात असतात असं नाही, पण पोरांना नेहमी शिकवत असतो, त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना सांगता सांगता मला क्लॅरिटी येते. जर आपल्यापर्यंत काही पोचलंच असेल तर 3 लोकांना मी त्याचं क्रेडिट देतो. एक तर ज्या बहुजन संघटकने पेज उपलब्ध करून दिलं. 2 माझी अपरांती अकॅडमी, जिथे मी पोरांशी सातत्याने चर्चा करतो प्रत्येक विषयाची. आणि 3 अर्थातच माझे कुटुंबीय. पहिल्यांदा छोट्याचं नाव घ्यावं, माझी मुलगी संगिनी, तिचा मोठा भाऊ संवेदन आणि माझी पत्नी वंदना. आई तर आता डोळे लावून बसली असेल, काय बोलतो, कसं बोलतो. त्यामुळे माझी आई आणि बाकी सगळीच भावंड, या सगळ्यांचा मी कायमचा ऋणी आहे आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं यासाठी आपल्याला धन्यवाद देतो. आणि आजचा आपला विषय संपला. विषय दलित आदिवासींना प्रतिनिधित्व आणि भारताची न्यायसंस्था. प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काही अंधाराचे स्पॉट्स असले तर ते बाजूला करण्यासाठी आपण माझ्याशी कम्युनिकेशन कराल, कारण ते सुसंस्कृत माणसाचं लक्षण आहे. बाबासाहेबांचा समाज हा सुसंस्कृत समाज आहे. जयपाल सिंग जसे म्हटले की लोकशाही आदिवासींना तुम्ही शिकवू नका, त्यांच्या रोमात लोकशाही लपलेली आहे. पुढचं एक्सटेन्शन करेन मी. जे वंचित आहेत, शोषित आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, ओबीसी आहेत, हे सगळे लोकशाहीचे समर्थक आहेत, पाईक आहेत आणि त्याद्वारेच त्यांचं अस्तित्व सन्मानाने वेष्टित आहे. त्यांना सन्मान मिळण्यासाठी भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची
आणि भारताची लोकशाही ही या सगळ्या वर्गांना सन्मानाचं जीवन देते, असं मी नम्रपणे आपल्या समोर नमूद करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.